बोला काय देऊ? एक मसूर आणि 2 रोट्या घेऊन ये. बरं चालतंय. अरे माकडा खरकट ताटी दिलीस जा धुवून जा. असं दे की जेवल्यावर परत धुयायचीच आहे की खा आता. अरे माकडा मी काय हे खरकट ताटी जीव का काय? ओ मालक ही बघा खरकट ताटी दिली आहे ना मला. सुकाळीच्या बदलून जा. आणतो मालक आणतो. मसूर पाहिजे नका. सॉरी बरं का देते बदलून. बरं करकरीत प्लेट. हा ठेव इथं. आणि चमचा कुठं आहे? चमचा कशाला पाहिजे तुम्हाला? अरे बुसनाळ्या काय हाताने वाढतोस का काय? अरे माकडा मग तू पण हातानच खाणार आहेस का नाही? मी वाढलं म्हणून काय झालं? मालक अहो हाताने वाढतोय. काय हाताने वाटले? मालक ऐक. सॉरी मामा चुकले. ए माकडा चमचा घेण्याचा पाठीचा. आणतो. आणि ही बघ 2 ग्लास लस्सी घेऊन ये. बरं आणतो. खाणार काय? ला 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 आईला ह्यात जरा कमी वाटते आणि ह्यात जास्त वाटते. वाईस येतो यातलं. आईला ह्यातलं कमी झालं. ह्यातलं जरा पेत. आता काय करायचं? अभी मजा आएगा ना भिड़ो. अरे माकडा असलं धंदा करतोय. आईच्या गावात माकडा कुठं पळतायस? अहो पप्पा ती कुत्र मागे लागलं माझ्या. बरं ऐक तुझ्या आजीनं माझ्याकडे लॉटरीचं तिकीट दिलेलं. तिला 5 लाखाची लॉटरी लागल्या. काय सांगता पप्पा? होय. चला आजीला जाऊन खुशखबर देऊया. अरे खोया थांब जरा. तिला सांगितलं तर त्या आनंदाच्या दचक्याने तिला अटॅक आला तर मरल किती. हा बरं होईल की मग आपण दोघं वाटून घेऊया पैसे. आहे की माझे. बरं एक काम करूया मग डॉक्टरला बोलूया आणि डॉक्टरलाच ही आनंदाची बातमी सांगायला लावूया. म्हणजे जर चुकून अटॅक आला तर डॉक्टर लगेच इलाज करेल की. हा ही आयडिया भारी. लाव डॉक्टरला फोन लाव. बोलू डॉक्टरला. हॅलो डॉक्टर आमच्या घरला या. वय ब्या अरे डॉक्टर कसं काय आलं नाही अजून? येतील 2 मिनिटं. आले चालते. बोल काय होतंय? आम्हाला काय होत नाही पण आमची आजी आहे का नाही तिला 5 लाख रुपयाची लॉटरी लागल्या. तिला या आनंदाची बातमी सांगायची आहे पण बातमी सांगितली होती अटॅक येऊन मरले भ्या वाटतंय. मग काय करू सांगा? अरे मी सांगतो की काय करायचं सांगतो. पहिल्यांदा 50,000 रुपयाची लॉटरी लागल्या म्हणून सांगायचं. परत म्हणायचं 1 लाखाची लागल्या. असं हळूहळू वाढवत न्यायचं म्हणजे धक्का बसत नाही अटॅक येत नाही. एक नंबर डॉक्टर तुम्हीच सांगा मी या आनंदाची बातमी. या. अच्छा चला. मुडद्या हाता बसलास की. सॉरी आजी हे बघा मला सांगा जर तुम्हाला 50,000ची लॉटरी लागली तर तुम्ही काय करशील? काय करणार बाबा मस्तपैकी चांगलं खायला खाणार आणि पोराला नातवाला 2-2 हजार रुपये देणार. तुला 1,000 रुपये देणार. यस बरं आजी समजा तुम्हाला 1 लाख रुपयाची लॉटरी लागली तर काय करशील? गोव्याला फिरायला जाणार. 5 स्टार हॉटेलमध्ये राहणार आणि पोराला नातवाला 10-10 हजार रुपये देणार. तुला 5,000 रुपये देणार. बरं आजी समजा तुम्हाला 3 लाखाची लॉटरी लागली तर काय करशील तुम्ही? फॉरेनला फिरायला जाणार. मज्जा बिज्जा करणार. पोराला नातवाला 20,000 रुपये देणार. तुला 10,000 रुपये देणार. अरे आजी समजा तुम्हाला 5 लाखाची लॉटरी लागली तर काय करशील? जर मला 5 लाख रुपयाची लॉटरी लागली तर निम्म पैसे तुलाच देणार डॉक्टर. निम्म पैसे मला देणार? ओय डॉक्टर काय झालं? आईला ह्यालाच अटॅक आला वाटतं. चुळा डॉक्टर बरं वाटते नव का? बरं वाटतं. अच्छा हे बघ तुला खरंच 5 लाखाची लॉटरी लागली. काय बघू? अरे देवा खरंच की. मला निम्म पैसे देतो म्हटलेले दे निम्म पैसे. हा देते. ही तर 20 रुपये. चहा बिस्किट खा. हो एवढंच. जा वाटर लाग. आजीला 420 आहे. असू दे आजी
आजे मला 2000 रुपये दे. अरे माझ्या नातवा थांब दित्या ही तर तुला केलं आईच्या गावात हो बाजूला माझी आहे ती मलाच पैसे देणार हो बाजूला लेकरा पैसे दे की मला लेकरा थांब लेकरा तूच लेकर माझा ही तर तुला 4 केलं पाव झाला 4 केळ खावा आता. तुझ्या नको अरे का पळतोयस? काय ना ग एक बुकुड मागा लागलाय माझ्या. बरं ऐक ना, बोल की. मला ना तू खूप आवडतोस. गे बेस दवाखान्यात नंबर मागितल्यावर दिला नाहीस ना मला. तो आवडतेस म्हणतेस खोटं बोलतेस काय? अरे ते डॉक्टर होते ना आमचे म्हणून नाही दिला नंबर. काय खरंच आवडते काय मी तुला? होय. मग माझ्यावर लगीन करशील काय? पप्पाने येऊन विचारते हो बोलले तर करीन. अगं पप्पाला लगीन करायचं का तुला लगीन करायचं? माझ्यावर एक काहीतरी ठरवू. अरे माकडा आम्ही त्यांच्या शब्दाबाहेर जात नाही म्हणून म्हणलं. बरं ठीक आहे उद्याच येतो तुझ्या पप्पासनी भेटायला. हा बरोबर चालेल. चालतंय जाऊ का? बाय. बाय. पप्पा मला एक मुलगा आवडतो. बर काय करतो पोरगा? जॉब करतो तो. हा हॅलो. अहो साहेब तुमची गॅसची टाकी घेऊन येत होतो पण मला वाटत कुत्र चावलं त्यामुळे जरा उशीर होईल याला. बर बर ठीक आहे. बर पिंकी कुठला कुत्रा आवडला म्हणलीस तुला? अहो पप्पा कुत्रा नव्हे मुलगा आवडलाय म्हणलं मला. हा पिंके आलो मी. ए भाडे गॅसची टाकी कुठं आहे? अहो पप्पा गॅसवाला नाही तो, मला जो मुलगा आवडतो तो आहे. बर नाव काय रे तुझं? माझं नाव वैभव ठोंबरे. गॅसची टाकी कुठं आहे मग? अहो गॅसवाला नव मी. मग कोण कुत्रवाला? हा त्याला आवाज यायला कुत्रा कुठं आहे? कुत्रावाला नव मी. अरे आत्ता तर फोनवर म्हणलास की कुत्र घेऊन यायला लागलो आणि गॅसची टाकी चावली. नव त्यो मी नव दुसरा. साहेब ही जरा तुमची गॅसची टाकी. उचल ना हात घेऊन चल. अरे भाडे सोड सोड सोड. मला नवा हिला उचल. हिला तिला नवा गॅसच्या टाकीला उचल हात घेऊन चल. तू कोण आहेस रे? गॅसवाला आहे. मग आत्ता आत गेला ते कोण आहे? थांब थांब तुझ्या थांब थांब. इकडे इकडे. काय कुत्रा कुठं आहे? अहो कुत्रावाला नव मी. तुमच्या पोरगीला आवडली ती पोरगा आहे मी. पोरी मगाच तर म्हटलीस मला गॅसवाला आवडलाय. अहो पप्पा तुमच्या या विसरभोळेपणामुळे सगळी वाट लागली बघा. मला गॅसवाला नव्हे हाच आवडतो. हा ती ठीक आहे पण पोरा ही पोरगी कोण आहे? पळवून बिळून आणलीस काय? अहो पप्पा मी तुमची पोरगी आहे पिंकी. पिंके तू सांगितलं नाहीस तुला 2 पोर आहे ती नातवंडानो या. चला आपण जत्रेत जाऊया, आगास पाण्यात बसूया, आईस्क्रीम खाऊया, वडापाव खाऊया. चला पिंके तुझ्या भाच्या डोसक्यावर परिणाम झालाय का बघ कसं करतोय ती. जातो मी. अरे वैभव थांब ना. काय थांबला? माझ्या पप्पांच्या काही लक्षात राहत नाही, तू समजून घे ना. बघ तू माझ्यावर पळून येऊन लगीन करतेस का सांग? पळून जाऊन नाही रीत सरच करीन पण त्याआधी माझ्या पप्पांचा विसरभोळेपणाचा त्रास कमी झाला पाहिजे. अगं काहीतरी उपाय असेल की त्याच्यावर? उपाय आहे की एक इंजेक्शन आहे पण त्याची किंमत 3 लाख रुपये. एवढे पैसे कुठनं आणू मी? बर मी करतो पैसे जुळणी. तू काही टेन्शन घेऊ नको. जाऊ काय तो पैसे घेऊन. गॅसवाल्या पिंकी कुठे गेली माझी? पिंके इधर या 3 लाख रुपये आहेत. थँक्यू वैभव, खरंच तू खूप चांगला आहेस. होय. बरं तुझ्या पप्पांना लवकर दवाखान्यात घेऊन जा आणि इंजेक्शन करून आण म्हणजे आपण दोघं लग्न करायला मोकळं. हो आजच जाते घेऊन त्यांना. चालतंय उद्या सकाळी येतो मी. बाय बाय. हा बाय. कुत्र्या पैसे कुठे आहेत माझं? अगं आजी मी नाही घेतलेलं. 1 तासाच्या आत पैसे मिळाला नाही तर तुझा जीव घेणार. मग तू काहीतरी करतो अजय जातो. अहो कसा वाटला माझा प्लॅन? अगं बायको त्याला खरंच वाटलं मी तुझा बाप आहे ती. होय तुम्ही ऍक्टिंग पण असली भारी केलेली की त्याला कळलंच नाही आपण नवरा बायको आहे ते. बर चल आता आपल्याला 3 लाख रुपये मिळालेत की नाही तिची एखादी जुनी कार विकत घेऊया आपल्याला फिरायला. होय चला चला. शेठ ही जरा 3 लाख रुपये द्या कार चावी. ही जरा चावी. अभिनंदन तुमच्या दोघांचं. थँक्यू. आणि हो मोजून घ्या पैसे करेक्ट 3 लाख रुपये आहेत. बर बर. बस ग.
ए थांबा खोट्या नोटा द्या. काय खोट्या नोटा बघू. अगं या मागच्या साईडनं कोरे द्या. मला का देत आहे घ्या आता कोऱ्या नोटा. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.